बलराम, तुला माझ्या हातून मार खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही का रे? काय मामा, बरोबर बोलतोय ना मी? उघड त्याला मला बाहेर काढतोय रे या उघड त्याला उघड ना तू दरवाजा तोडून आतमध्ये येऊन तोडवेन तुला ए अर्जुन्या उघड काय चोरी करतो का आतमध्ये चोरी करतो काय उघड मदर माऊली, काय म्हणतायत दादा? इतकी वर्ष तू माझ्यापासून काय लपवले? सांग ना. माया एवढा वाईट, फार वाईट. मग ते आपल्या माणसाला लावलेले असो किंवा परक्या माणसाला, माया वाईट. बरोबर ना शारदाताई? गप्प बसू नका. इतक्या वर्षांचं रहस्य ठाऊक असलेले आता फक्त तुम्हीच आहात. प्लीज आता तरी तुमच्या मुलीला अंधारात ठेवू नका. सांगा, काय सत्य आहे ते सांगा प्लीज. हे सांगताना तुमची माया आड येत असेल तर मी सांगतो. तर सावित्री मॅडम, गोष्ट सुरू होते भीमाताई खोपड्यांपासून. भीमाताई खोपड्यांना लग्नाआधीच त्यांच्या प्रियकरापासून दिवस गेले आणि त्यांना बाळ झालं. अनावरच बाळ म्हणून बाळासाहेब खोपड्यांना राग अनावर झाला. रागाच्या भरात त्यांनी ते बाळ मारून टाकण्याचे आदेश दिले. पण या सगळ्यात ही गोष्ट भीमाताईंना समजली आणि आपल्या पोटचं बाळ गेलं हे ऐकून त्यांना जबर धक्का बसला. हे सगळं त्यांच्या जीवावर बेतलं. या धक्क्यातनं सावरण्यासाठी तुम्ही काही करा, पण एक बाळ त्यांच्या पदरात टाका, असं डॉक्टरांनी बाळासाहेब खोपड्यांना निक्षून सांगितलं. बाळासाहेबांकडे दुसरा पर्यायच नव्हता. त्यांनी त्यांच्या नोकऱ्याला म्हणजे आपल्या मंदिरातल्या वेड्या प्रदीपला सांगितलं की कुठूनही एक बाळ आण.
ते बाळ म्हणजे आपला अर्जुन. पण खरी गंमत इथंच आहे सावित्री मॅडम. भीमाईचं पोटचं बाळ जे बाळासाहेबांनी प्रदीप कर्वी मारून टाकायला सांगितलं, ते बाळ प्रदीपनं त्यांच्याच घरच्या एका मोलकरणीला मारून टाकण्यासाठी दिलं. पण ते मोलकरणी दुसरी तिसरी कोणी नसून तुमची आई शारदा वाघमारे. तुमची आई शारदा वाघमारे. या मुलीला मारून टाका. जा या मुलीला दरीत जा. आणि त्या दिवशी मी ठरवलं की मी इथून पुढं कधीच कवठे भैरवगडला येणार नाही. त्या लहानशा जीवाला घेतलं आणि हे गाव सोडलं. थेट माझ्या भावाचं घर गाठलं, म्हणजे टिपूचं. टिपू माझा लय लांबचा भाऊ आहे. साधारण 10-12 वर्ष आमची भेट झाली नव्हती, पण त्यानं आम्हाला कधीच काही कमी नाही पडू दिलं. सख्या भावाची माया लावली त्यानं मला. माझ्या हातातल्या परक्या बाळाला आपलंसं केलं. त्यानं आम्हाला आसरा दिला. आणि या सगळ्यामुळं दीपू, शारदा आणि ते बाळ यांचं एक असं कुटुंब तयार झालं ज्यात खरं तर कोणीच कोणाच्या रक्ताचं नव्हतं. असो, तर या अख्ख्या महाभारतातल्या कथेचा दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा भाग, अर्जुन कवठेकरांचा वारस नाही. खरं तर कुठलेच कवठेकर या खोपड्यांच्या दौलतीचे वारस नाहीत. खोपड्यांच्या दौलतीचा खरा वारस म्हणजे भीमाबाई खोपडे कवठेकरांची पोटची मुलगी. आणि ती मुलगी तुम्ही आहात सावित्री मॅडम. ती मुलगी तुम्ही आहात सावित्री मॅडम.
ए बाळ्या उघड. अरे बाहेर का काढलं मला? सांगितलं ना फोटो घ्यायला आलो होतो, घेतला. घेतला ना, मग लाच का घातली मला? आयुष्यभर मी तेच केलं नाही का बलराम? तुझ्या बुडावर लाथ मारून तुला हाकलून दिलं मी. काय नवीन केलं मी आता? खेळायला काय झालं? चल येतो मी. ए बुरट्या थांब. काय चोरलं ते सांग आधी. हे काय झालं? काही नाही, फोटो घेतलं, निघतोय. आरडाओरडा का झाला? मी इथे आल्यावर ते होणारच. कृष्ण, तुझी माणसं तुझ्या सोबत आहेत, तू त्यांना जवळचं मानतेस, पण तुला हे नाही माहिती की त्यामुळे तुला लांबच्या शत्रूंची गरज नाहीये. येतो मी. अर्जुन तू इथं? फोटो घ्यायला आलो होतो, निघतोय आता. एका अर्थी बरंच झालं म्हणून. नाही, चाललोय. नाही नाही, मी त्या कारणासाठी नाही म्हणलं. माझं कारण जरा वेगळंच आहे. दादा प्लीज जाऊ दे. अर्जुन थांब, बस चल चल, आत ये, आत ये. दादा हे तुझं घर आहे आणि तू आता कुठेही जायचं नाहीयेस, कळलं का तुला? तू आज या घरातनं कुठेही जाणार नाहीयेस. ए चोर पाहिला, चोर पाहिला. धरा 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 धरा. ए कुठे? दादा बरं झालं पकडला तो याला. ए बाबा अजून अजून काय चोरलंय तू आमचं? दादा तुला सांगतो, ह्यानं मला रूमच्या बाहेर ढकलला आणि एकटा आतमध्ये बसला होता. माहित नाही काय काय चोरलंय अजून. बायकोच्या नादाला लागून ह्यो पण चोर झाला आला. बलराम, बलराम काय ओरडतो? जाऊ दे ना, फोटो घेऊन चाललाय ना तो. अरे फोटो घेऊन चालू, जाऊ दे, जाऊ दे, जा घेऊन जा. अर्जुन थांब, सांगितलंय ना तुला. आज एका सत्याचा उलगडा होणार आहे, त्याच्यामुळे तुला थांबावंच लागेल. म्हणजे या घराचा खरा वारसदार कोण आहे हे सत्य आज उलगडणार. ए बाबा झालं की आता सगळं. आता काय वेगळं सत्य सांगणार आहेस तू? सत्य मी नाही उलगडणार, या सांगणार. ताई, ताई, या ताई, या. हा या या, घाबरू नका, घाबरू नका, या तुम्ही. ही आम्ही 3 टाके. हा दीपू, हे मी आणि ही माझी लेक सावळी. घाबरू नका, हा मी आहे. समजू शकतो सगळ्यांच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं असणार आहे, पण तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं यांच्याकडे. या आहेत शारदा वाघमारे.
हे काय नवीन प्रकरण आहे आता? कोण आहे थेरडे? हे इथं काय संबंध? बलराम तोंड सांभाळून बोल, नाही तर इकडचं थोबड तिकडं करेन. विद्याधर तू? नाही 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 ताई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. खरं तर इथं सगळ्यांचंच खूप कन्फ्युजन झालेलं आहे, पण तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. विद्याधर हा नाही, विद्याधर मी आहे. हा अर्जुन आहे, अर्जुन. तुमच्या सावित्रीचा नवरा. पहाट स्वप्नात मला हिचं लगीन दिसलं. आज ती स्वतः नवरी झालेली. नवरदेव कोण होता ग मावशी? पण ज्या पोरांनी मला हॉस्पिटल मध्ये नेलं ना, त्याच पोरासोबत सावीचं लगीन झालंय असं दिसलंय मला. ज्याचा मी विचार केला होता त्याच पोराची आणि माझ्या सावीची भेट देवानच घडवून आणली. जन्मजन्मीची गाठ बांधली. मामा कोण आहेत या आणि यांचा या समद्याशी काय संबंध आहे सांगा की. ही आहे सावीची खरी आई. शारदा वाघमारे. काय ही सावीची खरी आई आहे? हा, पण विद्या हिला इथं का घेऊन आलाय? नेमका काय प्लान काय याचा? अच्छा, म्हणजे यांनी सावीच्या आईला इथं आणलंय. म्हणजे सावी आणि अर्जुनचं वेगळंच सत्य इथं ओपन करणार. बाई बाई काय डोकं आहे आमच्या यांचं. आता दाखवतो आम्ही या समद्यांना. कृष्णाई, बघितलं का आपल्या घरी कोण आले ते? हा, तुमच्या विहीनबाई आल्या. ती सावित्रीची खरी आई आली आहे. बस झाली नाटक. झाले सगळ्यांच्या मनातले आराखडे बांधून झाले काय? झाले असतील तर मला सांगा, कारण काय आपण यांना बोलू देऊया. ते जे बोलणार आहेत ते जास्त महत्वाचे. शारदाताई, सत्य काय आहे हे तुम्ही सगळ्यांना सांगूनच टाका. सावित्री माझी मुलगी नाही.